सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजाळ स्वागत करतो परत एका तुमचा नवीन ब्लॉग मध्ये। सो सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। अँड चालू झालेला आपला आता दिवस। आता वाजलेले आहे 11, म्हणजे पावणे 11 झाले। सो 11 झाले वाजत, जायचं आता संगमनेरला। आपली गाडीची सिरीज चालू आहे तशी। गाडीचं आता म्हणजे होतच आलंय, होण्याचं त्याच्यावर आहे। आज आहे जरा काम चालू आहे आता तिकडे, काल सुट्टी होती। आपली बाईक पण रेडी आहे। सो बाईकवर नाही जाते, सिम्बा घेऊन चाललेलो आम्ही, म्हणजे ओमची ब्रेझर नेतो आहे। जरा आपलं मटेरियल पण आणायचं आहे जुनं, म्हणजे जे आपलं ओल्ड मटेरियल आहे सगळं ते टोटल घेऊन येणार आहे। हो, आजचं वेदर बघा तुम्ही, एवढं काय आहे, थोडंसं आहे, ढग आल्यासारखं आहे थोडंसं। सो निघायचं आता मला। ओमचा आवरला असेल, त्याला पण तो मी अँड दोघंच जातोय। आज आय थिंक आपलं पेंट वर्क होणार आहे गाडीचं। बघू आता पेंट वर्कचं कसं काय होतं आहे। चेसीचं पेंट वर्क झालेलं आहे त्याच दिवशी, आपलं लास्ट ब्लॉगमध्ये मी टाकलेलं आहे। लास्टच्या आधीचा ब्लॉग। जाऊयात आता, आपण निघतो। ओमकडे आलेलो आहे आता अँड वाट बघतोय आम्ही जयची। तो आला की आम्हाला निघायचं आहे। मग काय म्हणतो पेशंट? एकदम मजेत। हा मग वाईड अँगल ब्रो। हा ना, काय आयफोन वापरतं भाई पोरं। तर बसलोय तो वाट बघत आपल्या अपाचेवर। तो आला का मग निघू। सो कंटिन्यू करा पुढे। रिस्कवर आम्ही आलेलो आहे स्कूटी घेऊन। रिस्कवर आलेलो आहे पार। काय रे रिस्क फुले याच्यात आपण जाऊ शकतो, अजून पुण्याला जाऊ शकतो। चाललोय आता, आलो इथं सिम्बाकडं अँड वी आर ओके ब्रो। बसतोय आता आतमध्ये वाईड अँगल। ओके, निघल्यावर भेट। चाललेलो आहे आता मी ना ओम निघालेलो आहे अकोल्यातनं। आता आम्हाला आधी निमगावला जायचं आहे, एक बॅटरी पोच करायची डीजेची एका। मग आम्ही संगमनेरला जाणार। मग तिथनं खूप आज बिझी आमचं दोघांचं शेड्यूल। अरे बिझी माणसं आहे आज आम्ही दोघं पण। ते बघा इथं बिझी मोबाईलमध्ये आणि मी इथं बिझी। चला बघा पुढे पुढे। सो गाईज आत्ताशी आम्ही धांदरफळमध्येच आहे। आमच्या संग इश्यू आज झाला, आम्ही येता जरा डबा ते विसरलो। ओमच्या घरी जायचं आता इथे। ओम आता गेलेला आहे आतमध्ये, डबा देतोय अँड तो आला का वर त्याच्या पोल्ट्रीवर करायला राऊंड मारायचा आहे। ते झालं का मग जायचं आहे। आपली गाडी घेतलेली आता, कॉल झाला तर मला शोरूमला, पेंट बूथला घेतलेली गाडी। तर आता गेल्यावर दाखवतो तुम्हाला जरा पेंटचा काय सीन आहे आपलं। त्यात काय सांगू, रोड एवढा बेकार, शूट नाही काहीच नाही। गाडीची कंडिशन एकदम बेकार आहे, तुम्हाला दाखवतो मी उतरल्यावर। ही पण वॉशिंगला लावायची आहे। सो कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो वरती पोल्ट्री केवढ्या। इथून एकदा झूम करून दाखवतो, दिसली का पोल्ट्री? हे ओमजयचं पोल्ट्री फार्म आहे। इथं आतमध्ये गेलं घरात तो, मी बसलेलो सिम्बामध्ये। चला तिकडे गेला दाखवतो। आलोय जीवशाही लागलं। पेंटला होते आपली गाडी। तुम्हाला व्हायची कंडिशन थोडी बेकार भरलेली, ती पण वॉश करायची आपल्याला। आतमध्ये पेंटचं चालू होतं, आतमध्ये आपली गाडी पेंटचा चालू आहे। आतमध्ये पेंट थोड्या वेळात 8-9 हजारची तर आपल्या बऱ्याच डिक्कीचे। बघू आता काय काय करायचं ते। आतमध्ये अजून पेंटच चाललाय, बाकी ओके झालेलं आपल्या गाडीचं।
जेवढं झालं एवढं दाखवलं येईल 2.5 लाख रुपये खर्च येईल पुढं सगळी कंप्लीट नेक्स्ट ऑन पेंटिंगला चालू इथून अजून गाडीचं काम आपलं कंटिन्यू करा. बघा आपलं हे इथलं झालेलं आहे काम. गॅस भरता आहे तुमच्याचं इथलं सगळं फिट झालेलं आहे. बघा रेडिएटर आणि ते इथं याला पेंट बिंट मस्त आहे की प्रॉपर काम झालेलं आहे इथलं. आतमध्ये पेंट चालू आहे आपले खराब फॅन. हिचं मागचं डेंटिंग आणि त्याचं बजेट काढायचं आहे आता. हिचं पण ही पण लावायची थोड्या दिवसांनी. डिक्की आहे आणि चेसीला आणि त्याला जरा आहे चेसीला पूर्ण क्लिअर होईल ना. एक लेअर हे वाचलेलं आहे. बंपरला नाही काय झालं. किती खर्च येईल तरी हा पेंटिंग रिपेअर नाही होईल. डिक्की कितीपर्यंत जाईल हिची. डिक्की 8-9 हजार. अरे बा खर्च तेवढा पेंटिंग आणि ते राहील ना अजून ना. डिक्की कसं काय आपण पण डॅमेज ती इथं गडी पडली डायरेक्ट आपल्या याच्यासारखं झालं बोनेट सारखं. बाकी लॉक बिक नाही चेंज गडी पडलेली. तुम्ही बाहेरून उतरू शकता पण आतली जी गडी ती गडीच राहणार. हे काय याचं काय करायचं नंतर डिक्की लागायला प्रॉब्लेम येईल. जेव्हा ऑफिस बाहेर ओढला जाईल तेव्हा इथं लागणार नाही. हा ते आहे का ना. आपले लॉक बिक नाही चेंज होणार. खाली येतं ना पण हे खाली येतं ना. फक्त हेच माग करावं लागेल. खाली बंपर याच्यात जाते ना खाली लागले डॅमेज इथं जी गोष्ट आहे ना इथं गडी. ते बरोबर आहे. याला परफेक्ट जे जागा आहे तिथंच झालंय ते नेमकं. आपण ऑफिस बाहेर ओढल्यानंतर तिथे डायरेक्टच होणार. हा ते त्याचं लॉक बिक नाही चेंज होणार. चेंज करून टाकू तरी चालेल. ते सेन्सर पण हे करायचे. एक आहे ना सगळे आहे. काही घालून गेले असते. हा मग ते जे गेले ते टाकायचे. बाकी नाही काय एवढं येईल. ट्रिपल सीला लावली आता गाडीत धुवायला. एकदम बेकार गंदी गाडी झाली सगळी पण दाखव. एकदम बेकार खराब झालेली गाडी. इथं एक ब्रेझा झालेली व्हेन्यू पण आहे आणि लावलेली आता ही. ओमचा फ्रेंड येतोय मग जाणार आहे. चला ब्लॉग मध्ये मेंबर जॉईन झाले आज आम्हाला. यश तुझं नाव रे विसरलो ना का. कार्तिक सर. आपण ओम दादा आणि हा मालक. ओके आणि हे आमचं चॉकलेट मिक्स आणि अंजीर. संगमनेरमध्ये पायी चाललेलो आहे. पायी फर्स्ट टाइम. मग अरे ॲस्थेटिक लाजतोस काय तू. अरे का मला खूप पद्धती कळची याची. अरे वा एवढं नाही लाजलं पाहिजे. फक्त मीच काढतो कॅमेरा का कॅमेरा होते येत नाही म्हणून मी कॅमेरा घेतो विचार एकदा. अरे वा ओ बिझी माणूस. चला अरे तुझ्या संग रेस लावायची मला. आता आम्ही आता चाललोय पार्किंग मध्ये. इथं लावून उपयोग नाही रे. फ्री थोडी. हा काय आपल्या आता फिटिंग चालू आहे. बंपर त्याची पेंट वगैरे झालेलं आहे. क्वालिटी याला म्हणतात पेंट रे. नाही तर चालते. Hyundai सुद्धा नीट पेंट नाही करत. आता फेंडर चेक करू कसं झालंय पेंट आपलं. हे रफ आहे अजून बाकी आहे ना. ते बोनेट झालंय प्रॉपर पेंट. हा ना चालेल. हे सगळं आता ओके मध्ये झालेलं आहे आपलं एकदम प्रॉपर. ओके डन. हा तर नाही उद्या न्यायची गाडी आपलं. असं आहे का तुला यायचं असं म्हण ना. ओके हे आता आपली ग्रिल फिट होती.
त्याच्यानंतर मग होईल एक 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 तास बाकी ग्रिल पण झालेली फिट. हा सगळा ओल्ड स्कूल आपलीच नाही वाटत आहे. सो मस्त गाडी होती बाहेर आपली. आता उद्याच्या याच्यात दाखवून मी तुम्हाला डिलिव्हरीचा प्रॉपर डिलिव्हरी घेतो गाडीची. एक नंबर. आपल्याला आता आपलं जुनं मटेरियल न्यायचं आहे. गाडीची फिटिंग सगळी उद्या होणार आहे, पॉलिश वगैरे. त्याच्यामुळं आता मी गाडी घेऊन येणार आहे. मागे चाललो आहे आपल्याला मागं. आता आपण मटेरियल न्यायचं आहे आपलं जुनं. हे आपलं ओल्ड बंपर, हे सगळं ओल्ड मटेरियल आपलं हे सगळं घेऊन जायचं. आता आपलं फिटिंग चालू आहे. उद्या आपली रेडी होईल गाडी. सगळं ओके मध्ये. सो घेतलेलं आहे सगळं मटेरियल आहे बघा. आपलं ओल्ड मटेरियल सगळं घेतलेलं आहे. निघालेलो आम्ही अकोल्याला. सो आता खूप इच्छा होती मटेरियल फिट केलेलं दाखवायची, पण काय आता पर्याय नाही. जरा आपल्या डिलिव्हरी ब्लॉगसाठी काहीतरी नको का. सो अँड आमचा पेशंट गाडीवर चालवतोय जास्त, त्याला जरा लाजला तो आता म्हणून दाखवत नाही. आज आफ्टर सो लॉंग टाइमने चालू राहिला तो गाडी. जो रोज गाडीत फिरणारा माणूस आहे तो आज किती दिवसांनी चालवतोय? 20 कम्प्लीट 20 म्हणजे महिना धरून आपण टोटल 1 मंथ. एक दिवस ना गाडी शिवाय राहणारा 20 दिवसानंतर चालवतो. व्हॉट अ जोक. सो चला मग काय निघलं पाहिजे घरी. जातो आता. गाडी म्हणजे प्रॉपर वॉश केलेली आहे आम्ही आणि गाडी त्या मटेरियल घेऊन चाललेलो आहे. सिस्टम काय म्हणतो? सिस्टम. चला जाऊयात आता घरी. सो कसा वाटला आपला हा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, भरभरून प्रेम द्या. बाकी तुमची इच्छा. तर भेटूया आपण परत एका नवीन ब्लॉगमध्ये. सो बघत राहा. आणि आपला पुढचा ब्लॉग येणार आहे डिलिव्हरी ब्लॉग. त्याच्यामुळं बघाच तो ब्लॉग तुम्ही. बाकीचे नाही बघितले तरी तो बघा, पण बाकीचे पण बघा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हो